नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मी स्वागत करीत आहे. तर आज मंडळी बघा, मी आज तुम्हाला ना थोडा वेगळा पदार्थ दाखवणार आहे. मला एक छोटं बच्चू आहे, सो तो आता 3-3.25 वर्षाचा आहे. तर त्याच्या रिलेटेड मी आज तुम्हाला एक गोष्ट दाखवणार आहे. म्हणजे आता बघा, आपण आज बघणार आहोत ड्रायफ्रूट्सचे लाडू. ॲक्च्युली ते सगळे प्रोटीनयुक्त पदार्थ आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत आणि त्याचे आपण लाडू बनवणार आहोत. म्हणजे लहान मुलांसाठी वगैरे ते खाण्यासाठी चांगले असतात. म्हणजे त्यांना जेवढं प्रोटीन, मुलं आता असे ड्रायफ्रूट्स खात नाहीत, तर आपण मग त्याचा लाडू बनवून असं त्यांना दिलं तर ते तसे खातात. तर आज आपण ड्रायफ्रूट्सचे लाडू कसे बनवायचे ते बघणार आहोत. ते लहान मुलांसाठीच असं नाही आहे, मोठ्यांसाठी पण यूज करू शकतात आणि ते मोठे पण खाऊ शकतात. असं म्हणजे 4-5 पद्धतीचे वेगवेगळे ड्रायफ्रूट्स खाण्यापेक्षा तो एकच लाडू खाल्ला तर बेटर राहतो. असं मग ते आपलं ॲक्च्युली मुलांना तो पोटभरीचा पण असतो आणि त्याच्यामध्ये सगळं प्रोटीन पण जातं. मुलांना ते दिसणार पण नाही की ते काय आहे, असे ड्रायफ्रूट्स मुलं खात नाहीत म्हणून. तर आता आपण बघणार आहोत आज ड्रायफ्रूट्सचे लाडू कसे बनवले जातात. तर आपण पुढे रेसिपी बघूया त्याची. हे बघा, ड्रायफ्रूट्सच्या लाडूसाठी मी हे बघा, हे मखाना आहे. मखाना पाव किलो घेतलेला आहे. सगळं जे जिन्नस आहे ते मी सेम प्रमाणामध्ये घेतलेलं आहे. मखाना पाव किलो घेतलेले आहे. हे खजूर आहेत, त्याच्या बिया काढून घेतलेले आहेत मी, ते पाव किलो आहेत. पाव किलो काजू आहेत, पाव किलो अक्रोड आहेत, पाव किलो बदाम आहेत. तर हे मी ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत. तर ह्याचे आपण आता लाडू बनवणार आहोत. हे सगळे जे जिन्नस आहे ते मी बघा, मखाना, काजू, बदाम आणि अक्रोड हे जे आहे ते मी ड्राय रोस्ट करून घेणार आहे. ते मी तुम्हाला दाखवते आता कसे ड्राय रोस्ट केले जातात ते. हे बघा, ही एक कढई ठेवली आहे मी, आता ती गरम करायला ठेवली आहे. त्याच्यामध्ये काहीही घालायचं नाही आहे, घी घालायचं नाही आहे, ऑइल घालायचं नाही आहे, काही घालायचं नाही आहे. ते नुसतं आपल्याला रोस्ट करून घ्यायचे, ड्राय रोस्ट करून घ्यायचे. आता बघा, हे मी बदाम घातलेले आहेत. हे बदाम जे आहेत ते हलके फक्त आपले ड्राय रोस्ट करून घ्यायचे आहेत. म्हणजे जास्त प्रमाणामध्ये पण ते भाजायचे नाही आहेत, थोड्या प्रमाणामध्येच भाजायचे आहेत. ते थोडेसे ड्राय करून घ्यायचे आहेत, ते फक्त गरम करून घ्यायचे आहेत. हे बघा, तुम्ही बघत असाल हे हलके असे ड्राय रोस्ट होत आहेत. थोडेसे त्याचा ब्राउनिश कलर चेंज झालेला आहे. हलके असे थोडेसे ड्राय रोस्ट करून घ्यायचे आहेत ते. बघा, आता हे असे हलके असे ड्राय रोस्ट झालेले आहेत. आता हे आपण एका भांड्यामध्ये काढून ठेवायचे आहेत. तसंच आता आपण काजू पण टाकणार आहोत. काजू पण आपण तसेच ड्राय रोस्ट करून घ्यायचे आहेत. अशाच पद्धतीने मखाना आणि अक्रोड पण आपण ड्राय रोस्ट करून घेणार आहे. ते ड्राय करून मी तुम्हाला दाखवते. हे बघा, काजू पण आपले असे ड्राय रोस्ट चांगले झालेले आहेत. ते पण आता आपण काढून घ्यायचे आहेत. हे बघा, आता तसा मखाना पण टाकला आहे. मखाना पण आपण तसंच ड्राय रोस्ट करून घ्यायचा आहे. मखाना पण आपण असंच ड्राय रोस्ट करून घेतलेला आहे. आपण आता एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे. तसेच अक्रोड पण आता ड्राय रोस्ट करून घ्यायचे आहेत. हे बघा, अक्रोड पण ड्राय रोस्ट झालेले आहेत. आता ते पण आपण काढून घ्यायचे आहेत. हे बघा, हे चारही पदार्थ आता आपण ड्राय रोस्ट करून घेतलेले आहेत. आता हे चारही पदार्थ आपल्याला वाटून घ्यायचे आहेत. तर हे एक आता हे बघा, मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मी आता अक्रोड, बदाम ते थंड झाल्यावरती हे सगळे मी वाटून घेत आहे आता. हे बघा, बदाम आता आधी मी हे एवढं वाटते आणि त्याच्यानंतर मी परत मखाना टाकून ते ग्राइंड करून घेणार आहे. हे बघा, ते आता ड्रायफ्रूट्स आणि मखाना मी वाटून घेतला आहे. त्याचं अशा प्रकारे मिश्रण करून घेतलेलं आहे. तर आता एका भांड्यामध्ये हे जे खजूर आहेत, ज्याच्या बिया काढून मी ठेवलेले आहेत, ते आता मी वाटून घेणार आहे. ते वेगळं वाटणार आहे आणि मग ते ह्याच्यामध्ये मी मिक्स करणार आहे. हे बघा, हे खजूराचं असं ह्याच्यामध्ये मी मिक्स करणार आहे. खजूर वाटले आहेत आणि ह्याच्यामध्ये मिक्स करणार आहे. आणि हे सगळं मिश्रण मी एकत्र मिक्स करून घेणार आहे आता. हे बघा, ह्याच्यामध्ये मिक्स करताना मी वरतून 2 टेबलस्पून घी टाकणार आहे.
मिश्रण चांगलं मिक्स करून घेणार आहे। हे बघा, असं मी हे मिक्स करून घेतलेलं आहे आणि ह्याचा बघा गोळा तयार झालेला आहे असा। आता ह्याचे मी थोडंसं हाताला असं तेल लावणार आहे आणि लाडू वळून घेणार आहे। तेल नाही, सॉरी, तूप लावणार आहे। आणि हे बघा, असे असे तुम्ही लाडू त्याचे चांगले असे वळून घेऊ शकता। हे बघा, हे बघा, हे बघा किती सुंदर असे लाडू दिसतात। अशाच प्रकारे अजून आपण लाडू करून घेऊया। सगळे लाडू झाले की मी तुम्हाला भेटते। हे बघा, आता माझे हे लाडू अशा पद्धतीने वळून झाले आहेत। बघा किती अतिशय सुंदर असे लाडू दिसत आहेत। तुम्हाला मी जवळून दाखवते। हे बघा, मी थोडे मोठे मोठेच केलेले आहेत, म्हणजे एक खाल्ला तरी पण बरं आहे असं, तशा पद्धतीने मी बनवलेले आहेत आणि अतिशय सुंदर लागतात। इझी पद्धतीने, फक्त थोडं ना ते ड्राय रोस्ट करून घ्यायचे, म्हणजे ते चांगले लागतात, टेस्टला पण चांगले लागतात। ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं गूळ साखर आपण मिक्स केलेली नाही आहे। अशाच पद्धतीचे जे लाडू आहेत त्याच्यामध्ये तुम्ही नाचणीचं पीठ टाकून करू शकता, थोडंसं सुक्कं खोबरं मिक्स करू शकता, किंवा जिथे मखाना नाही, मोठ्यांना खायचं असेल उपवासाच्या वेळेला, तर फक्त ड्रायफ्रूट्स आणि सुक्कं खोबरं टाकूनसुद्धा करू शकतात। अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपण पुन्हा एकदा भेटूया। आजचे लाडू आपल्याला तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट करून सांगा। अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपण पुन्हा एकदा भेटूया। टिल देन टेक केअर, बाय।